नमस्कार, मी बाळासाहेब शेटे पाटील. लोकपथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सहकार, राजकारण, धर्म, अध्यात्म, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती, बातम्या आणि सारं काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. माझं नाव लक्ष्मण गंगाधर जगदाळे, राहणार सोनई. मी बेलेकर रोडला हॉटेल चालवतो धनश्री नावाने. काही अज्ञान गुंडांनी, त्यातले मी 3-4 जण ओळखलेले आहेत, 10:30च्या सुमारास येऊन माझ्यावर हल्ला चढवला. माझ्या गल्ल्यातून 2700 रुपये काढून नेले. तारीख बुधवारी किती तारीख होती? बुधवारी 3 तारखेला ही घटना घडलेली आहे. 3/12/2025. याचं कारण फक्त माग आमच्या सोनईमध्ये एक मोर्चा झाला होता मराठी महासंघाचा, सर्व जाती धर्म मिळून झाला होता. मी त्याच्यात फक्त भाषण केलं. त्या भाषणामुळे माझ्यावर हल्ला झालेला आहे. आणि त्याच्यात सगळ्यात मेन म्हणजे हो दादू वायरगर, ह्यो सोनईत हप्ते गोळा करतो. आणि माझ्याकडे सुद्धा 2-3 वेळेस हप्त्यासाठी पाठवले होते आणि मी काही हप्ते दिलेले नाही त्याला. तो एक गावचा सरपंच राहिलेला आहे, त्याच्यासारखीने हप्ते मागावा का? आणि गाव चालवलेलं आहे, आता हप्ते गोळा करायला चालू झालेला आहे तो. आणि हे जे माझ्यावर हल्ला झालेला आहे याच्या मागे फक्त ह्यो दादू वायरागर ह्यो आहे म्हणजे आहे. आणि शासनाला एक विनंती आहे, SP साहेबाला विनंती आहे, यांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे मागच्या 2 गुन्ह्यात फरार आहेत, अजून यांचे गुन्हे किती आहेत, यांना काहीतरी आळा बसावा आणि ही कुठेतरी थांबायला पाहिजे, गरजेचं आहे. व्यापारी वर्ग खूप, आमचा सोनईमधला व्यापारी वर्गाला, सगळ्या व्यापाऱ्यांना हे हप्ते मागत आहेत. नाही तर तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याला विचारा, सगळ्या व्यापारी कोणी हप्ते मागत आहेत, कट्ट्या दाखीत आहेत, वार करतात. अशा प्रकारे आमच्या सोनईत चालू आहे. SP साहेब याच्यात लक्ष घालावा. 9:30 वाजले होते. शेंग्या, मध्या, मधू म्हणून एक शिंदे आणि अजून सनी एक आहे, आकाश काकडे एक आहे. ते 9:30ला आले आणि मी माझं काय लक्ष नव्हतं. घरच्यांनी बघितलं, घरची म्हणले, माझी मंडळी म्हणे, अहो त्यांच्या हातात काहीतरी हत्यार दिसतं चाकू म्हणे. मी त्यांना विचारलं, अरे काय लागत तर तुम्हाला? ते म्हणले काही नाही. ते तिथून निघून गेले. नंतर DPवरती गेले. DP त्यांनी बंद केली आधी. तिथं 2 DP आहेत. त्यांना कसं काय कळलं माझं कनेक्शन ह्या DPवरती म्हणून? म्हणजे हे नियोजनबद्ध कट केला त्यांनी आधी आणि मग DP बंद केली. याच्यात अजून सुद्धा शामिल असणार आहेत, कारण हे 3-4 जणांचं काम नसणार आहे. DP ऑफ करणं, परत 10:30 येऊन माझ्यावर परत वार करणं, जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे मला त्यांनी. आणि आमचा हा वैयक्तिक विषय नाही आहे, हा सर्व सोनईतल्या व्यापारी वर्गाचा विषय आहे. सर्व व्यापारी आहेत. अहो आज बाजारपेठ आपली सोनईची काही राहिलेली नाही. ह्या गावगुंडांमुळं सोनईची बाजारपेठेचं नाव आपलं खराब हो राहिलं. लोक खरेदीला सुद्धा यायला लोक डचकू राहिले आणि यांची भिंड काढली पाहिजे पोलिसांनी. त्यावेळेस यांना कळलं का काय. पोलिसांनी यांच्यावर लक्ष घालावं याच्यात आणि सुव्यवस्था आपल्या सोनईची ही शांत ठेवावी. आम्ही पोलिसांना कधी पण सहकार्य केलेलं आहे, करणार पण आहे. त्यांना कधी वेळोवेळी आमची गरज पडली तर आम्ही कधी बी निम्यारात्री आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू. पण त्यांनी ही सुव्यवस्था सोनईची सुरळीत चालू करावी आणि हे गावगुंडांचा बंदोबस्त करावा.